अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। अधिक मास महात्म्य अध्याय 10 श्री गणेशाय नमः। श्रीहरीने लक्ष्मीला अधिक मासासंबंधी आणखी माहिती दिली. तो म्हणाला, या मासामध्ये रवीचे संक्रमण मोजतच नाहीत व त्याचा स्वामी रवी नसून पुरुषोत्तम म्हणजे मीच आहे. या मासात ब्राह्मणाला यथाशक्ती फळे अर्पण करावीत, सत्कर्मे करावीत, शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रोज उपवासाचेच पदार्थ खावेत किंवा नक्त भोजन करावे, एकभुक्त असावे किंवा अयाचित वृत्तीने राहावे, शुचिर्भूत असावे, होम हवन पूजा दान तीर्थाटन किंवा ज्यांना दारिद्र्य असते, शरीरात बळ नसते, त्यांनी ब्राह्मणाचे पूजन करणे किंवा साधूंच्या संगतीत राहणे हे करावे. गायीचे व विप्राचे पूजन करावे असे म्हणून त्याने त्या दोन्ही पूजा कशा कराव्यात ते सांगितले आणि गायीमुळे किती धर्मकार्य शक्य होतात त्याचेही विवरण केले. गायीचे सर्वच महात्म्य सांगितले. चांगल्या लक्षणांच्या गायी कोणत्या, गायीच्या शरीरात सर्व देवता कशा वास करतात इत्यादी सर्व सांगितलं. गायीचं दान करण्यास सत्पात्र ब्राह्मण कोण तेही सांगितलं. गायीच्या दानाचा विधी मनुष्याला केवढा उपकारक आहे तेही सांगितलं. विष्णूने लक्ष्मीला कुलक्षणी गायीचेही वर्णन करून सांगितले. सुलक्षणी गायी म्हणजे तरुण पुष्कळ दूध देणाऱ्या, निरोगी, सवत्स, 4 आचळे असणाऱ्या, शुभ्रवर्णाच्या, न्यायाने मिळवलेल्या, धष्टपुष्ट, सोन्याने शिंगे मढवलेल्या, रुप्याने खूर मढवलेल्या व अंगावर वस्त्रे आणि अलंकार घातलेल्या. कुलक्षणी गाय भाकड, हाडकुळी, वांजोटी, लंगडी, म्हातारी, एकाक्ष, आंधळी, शिंग मोडकी, एक डोळी, 3च आचळे असणारी व वासरू मेलेली अशी लक्षणे सांगितली आणि सत्पात्र ब्राह्मणाचीही लक्षणे सांगितली. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्स मध्ये उपलब्ध. अधिक मासानिमित्त श्रीसूक्त. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवीरजूषतां कामसोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्त्रजन्तु स्निग्धानि चिकली तव समे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम् आवह आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम् आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दासोश्वान विन्देयं पुरुषानहम् यशुचि प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चञ्च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मवी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्वम् पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादि गवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनम् अस्तु मे वैनतेय सोमं पिबतु रुद्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविधात् शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ओम शांति शांति शांति। आजचा दिवस खूप खास आहे। हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा। बसा। हा क्षण आहे कौतुकाचा। हे तुला आणि हे तुमच्यासाठी। अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी। ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा। पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे। मान आहे तो तुमचा। या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध।
दर 3 वर्षांनी येणाऱ्या ह्या अधिक महिन्यामध्ये त्या प्रकारची व्रतवैकल्य असतात. आपल्याकडे दर महिन्याला तिथीप्रमाणे जी काही सणवार येतात आणि त्या प्रत्येक महिन्यामध्ये त्या काळाशी सुसंगत अशीच व्रतवैकल्य असतात. तर मग अधिक महिन्यामध्ये सुद्धा त्याच्याशी सुसंगतच अशी काही व्रतवैकल्य असतात. त्याच्यामध्येच मी आत्ता सांगितल्याप्रमाणे विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणावं, श्रीसुक्त म्हणावं, रामरक्षा स्तोत्र म्हणावं, गणपती अथर्वशीर्ष म्हणावं, दत्ताची स्तोत्र म्हणावीत. ही स्तोत्र कशी आहेत तर ही संस्कृत भाषेमध्ये आहेत. आणि संस्कृत भाषा जेव्हा आपण म्हणतो स्तोत्ररूपी किंवा श्लोकरूपी, तेव्हा त्याची स्पंदनं आपल्या घरामध्ये लागतात. आपल्याला त्याची ऊर्जा मिळते. त्या स्पंदनामुळे आपल्या घरातील नकारात्मक वातावरण सकारात्मक होतं. आपले घर कसं असतं, चौकोनी खोल्या असलेलं आपलं घर असतं. चौकोनी म्हणजे काय तर प्रत्येक खोलीला 4 कोन असतात आणि ह्या कोनांमध्ये कधी पण आपल्या घरातल्या वातावरणानुसार आपल्या घरातलं एकमेकांच्या बद्दलची वागणूक कशी आहे, किती समजूतदारपणा आहे, यावरती त्या घरातल्या प्रत्येक कोण्यामधलं लहरी अवलंबून असतात. आपल्या घरातलं वातावरण जर चांगलं असेल तर त्या कोण्यांमध्ये कायम सकारात्मक लहरींचं वास्तव्य असतं. आणि जर घरामध्ये वातावरण जर सतत बिघडलेलं असेल तर तिथे कायम नकारात्मक लहरी असतात. आणि ह्या लहरीच आपल्या घरामध्ये आपल्यामुळं साठलेल्याच सकारात्मक लहरी आणि नकारात्मक लहरी आपल्याला दिवसभर आपल्यावर त्या प्रभाव टाकत असतात. तेव्हा ह्या स्तोत्र म्हणल्याने स्तोत्र आपण जे उच्चार करतो त्यामुळे काय होतं तर स्पंदने निर्माण होतात. आणि ही स्पंदनं काय होतात तर ह्या नकारात्मक लहरी विरळ करण्यासाठी ह्या स्तोत्रांची खूप मदत होते. म्हणून जेव्हा घरामध्ये संस्कृत स्तोत्र म्हटलं जातं तेव्हा ह्या चौकोनामधील म्हणजे कोणांमधील नकारात्मक लहरी हळूहळू विरळ होत नाहीशा होतात आणि पूर्ण सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण होतं. आणि म्हणताना असं कुठलेही बंधन ठेवून म्हणायचं नाही की हे म्हणू का ते म्हणू का. हल्ली असं बघण्यात येतं की बऱ्याच वेळेस एखादी गोष्ट काही करायची म्हटलं, व्रत म्हणा, सणवार म्हणा किंवा वाचन म्हणा किंवा स्तोत्र म्हणा, जप करायचं म्हणा, असं काही समोर आले तर ना लगेच पहिल्यांदा शंका कुशंका यायला लागतात. मी हे केलं तर चालेल का, मग हे केल्याने काही वाईट होणार नाही ना, मग हे काही चुकीचं होणार नाही ना. तर अशा पद्धतीच्या कुठल्याच मनामध्ये गैरसमज न निर्माण करता अगदी बिनधास्तपणे सगळं स्तोत्र म्हणावेत. ह्या काळात तर अधिक महिन्यामध्ये तर म्हणावीतच, कारण त्या आपल्याला या काळामध्ये इतर काही नाही पण फक्त एवढं स्तोत्र म्हणूनच अध्याय वाचूनच आपण या काळामध्ये पुण्यकर्म आणि उच्चारात सकारात्मक ऊर्जा आपण मिळवू शकत असतो. म्हणून कुठलीही गोष्ट करताना खूप श्रद्धा ठेवून करावी. जरी काही आपलं वाटलं की बाबा आपण करताना काही चूक होतीये का असं वाटलं तरी सुद्धा ती शंका मनात आणायची नाही. कारण जरी तुम्ही एखादी चुकीची गोष्ट जरी तुमच्याकडून घडली पण ती करत असताना सुद्धा तुम्ही जर पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने किंवा पूर्णपणे श्रद्धेने जर एखादी चुकीची गोष्ट जरी तुमच्याकडून घडली तरीसुद्धा त्याचा तुम्हाला सकारात्मकच परिणाम दिसू लागतो. ह्याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते की म्हणजे तुम्हाला कळेल की श्रद्धा आयुष्यात किती महत्त्वाची आहे. म्हणजे चुकीचं जरी करत गेलो तरीसुद्धा आपल्याला त्या केवळ श्रद्धेपोटी आपल्याला त्याचं फळ सकारात्मकच मिळत असतं. म्हणून कशी स्तोत्र म्हणावीत, कशी श्रद्धा ठेवून म्हटलं जावं. एक धनगर मुलगा असतो, त्याचं काय काम असतं तर रोज तो डोंगरावर जातो आणि सकाळी उठलं की त्याचे आई बाबा त्याला रोज एक 40-50 त्याच्याबरोबर शेळ्या मेंढ्या देत असत. आणि रोज तो मुलगा किती एक 5-7-8 वर्षाचा मुलगा असतो, त्याला रोज त्याचे आई वडील माळावरती मेंढ्या चरायला घेऊन जायला पाठवत असतात त्याला. आणि तो मुलगा रोज सकाळी उठलं की आपल्या मेंढ्या चरायला डोंगरावर घेऊन जात असतो. दिवस संपत आला की परत घरी येत असतो. हा त्याचा नित्यक्रम चालू असतो. हे असं नित्यक्रम चालू असताना एकदा काय होतं, त्या डोंगरावरती एक महादेवाची तिथं पिंड असते आणि त्या पिंडीवरती एक साधू रोज तिथं येऊन त्या महादेवाची पूजा करत असतात. पूजा म्हणजे कशी करत असतात की जवळच्या नदीवरनं ते पाणी आणत असतात. त्या महादेवाच्या पिंडीवरती ते पाणी वाहत असतात आणि पाणी वाहतात. जवळ पांढऱ्या फुलांची झाडं असतात तर ते पांढरी फुलं तोडून आणतात आणि त्या ह्याला वाहत असतात, पिंडीला वाहतात आणि थोडा वेळ तिथं बसून शिवाचा जप करत असतात आणि जात असतात. हे साधू रोज ह्या पद्धतीने तिथे पूजा करायला येत असत. आणि हा मुलगा धनगर मुलगा रोज त्यांना बघत असे की अशा पद्धतीने ते पूजा करतायत रोज. मग एकदा ते साधू त्या मुलाला विचारतात, अरे मला उद्यापासून इथे यायला मिळणार नाही आहे, तू तर इथं रोज मेंढ्या चरायला घेऊन येत असतोस, तर एक काम कर, तर तू या पिंडीची तू उद्यापासून पूजा करशील का. तर तो मुलगा म्हणतो हो करेन की म्हणतो. मग ते सांगतात की इथं पाण्याचा अभिषेक घाल आणि मग तू इथे नंतर फुलं वाहा आणि मग नंतर शिवशिव म्हणून थोडा जप करत बस आणि जा. अशा पद्धतीने साधू जेव्हा त्याला सांगतात, दुसऱ्या दिवशी काय होतं, तो मुलगा अडाणी असतो, अगदी त्याला काही माहीत नसतं ह्याच्यातलं, पण तिने सांगितल्याप्रमाणे त्याच्या बुद्धीला जसं पटेल तसं तो पूजा करायला सुरू करतो. जवळच्या नदीवर जातो
आता पाणी आणायचं कसं त्या ह्याच्यावरती व्हायला, पिंडीवर व्हायला, तर तो तोंड भरून पाणी घेऊन येतो नदीतनं, असं तोंडात भरून पाणी घेऊन येतो. आता ती झाडाची फुलं तोडतो अशी कानाला लावून घेऊन येतो आणि त्या पिंडीजवळ येतो आणि जोरात फुर्र करतो आणि तोंडातलं पाण्याने त्या पूर्ण पिंडीची पूजा करतो, अभिषेक घालतो, कानाला लावलेली फुलं वाहतो. तो मुलगा त्याच्यासमोर बसतो आणि त्या मुलाला काय एवढं शब्दांचं किंवा वाणीचं ज्ञान नसतं, तर तो शिव शिव म्हणायच्या ऐवजी तो रोज शव 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 असं म्हणत असतो. असं कित्येक दिवस असं चालू असतो त्याचा नित्यक्रम. असं करत असता असता काय होतं तर त्याच्यामध्ये त्याच्या बुद्धीमध्ये, वाणीमध्ये, ज्ञानामध्ये खूप फरक पडू लागला. त्याचं खूप आयुष्य उजळू लागलं, सर्वार्थानं त्याचं कल्याण होऊ लागलं त्याचं. असं होत असता असता एकदा नारद मुनी काय होतं की नारद मुनी तिथून जात असतात आणि तिथं जात असताना काय होतं की त्याला म्हणतात, अरे तू हे ते बघतात की हा मुलगा शिव म्हणायच्या ऐवजी शव शव म्हणतोय. मग ते नारद मुनी त्याला म्हणतात, अरे तू हे शव काय म्हणतोस, शिव हा शब्द म्हणायला पाहिजे, ते पिंड शिवाची आहे, तू चुकीचं म्हणतोयस, तर तू उद्यापासून शिव म्हण. बरं म्हणतो, चुकलं का माझं. धनगरमुला म्हणतो ठीक आहे, उद्यापासून मी शिव म्हणतो. तर मग दुसऱ्या दिवशीपासनं इतके दिवस शिव म्हणायची सवय लागलेली असते, तेव्हा शिव शिव म्हणायला थोडंसं त्याला त्रास होतो, म्हणजे अडचण व्हायला लागते. तरी पण तो म्हणायचा प्रयत्न करत असतो, शिव शिव म्हणायचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यात काय होतं की शंकर नारद मुनींच्या स्वप्नात येतात आणि म्हणतात, अरे नारदा तू हे काय केलंस. नारद म्हणतात, काय झालं, माझं काही चुकलं का. अरे तू त्या मुलाला तू शिव शिव म्हणायला का शिकवलंस. तर तेव्हा ते म्हणतात, अरे अहो तुमचंच नाव तो शिव घेत होता, चुकीचं घेत होता, म्हणून मी त्याला शिव म्हणायला लावलं. तर तेव्हा ते म्हणले, नाही, तो शव शव जितका श्रद्धेने म्हणत होता तितकं शिव म्हणायला त्याच्या व्याकरणाकडे जास्त लक्ष चालले माझ्या श्रद्धेपेक्षा, म्हणून तो जेव्हा शव शव म्हणत होता तेव्हा जास्त त्याची श्रद्धा होती. म्हणून ह्याच्यावरून मला एवढंच सांगायचं आहे की आपण जरी चुकीचं जरी गोष्ट आपण श्रद्धेने केली तरी सुद्धा त्याचं फळ आपल्याला योग्यच मिळत असतं. उद्याच्या भागात पाहूयात श्री भगवान विष्णूंचं दिव्य असं स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र. धन्यवाद. नमस्कार. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं